भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर नंबर 2 सदाचरणाची आवश्यकता. सदाचार आणि जगाचे अधिकार हे दोन चॅप्टर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुख बुद्धान मुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुख. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. सदाचरणाची आवश्यकता काय आवश्यकता? सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटील गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. पाटील नावाचं गाव आहे. पण या गावामध्ये आपले उपासक जे होते त्या उपासकांना तथागतांनी उपदेश केला, म्हणजे प्रवचन केलेलं आहे. तथागत म्हणतात, गृहस्थ हो दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला, दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. तर ते कोणते? दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. कशामुळे? आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. म्हणजे पैसे, धन, द्रव्य हे आळशी माणसाला मिळू शकत नाही. म्हणून दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते. लोक त्याला नावं ठेवतात, जाऊ द्या तो आळशी आहे, जाऊ दे तिकडं, काही नाही असं. म्हणजे अशा प्रकारचे चौकट लोक त्याची निंदा करतात. अरे काय माणूस कामाचा हो, असं लोक त्याला नावं ठेवतात. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. त्याला कोणीही बोलवत नाही. कोणी त्याला मान सन्मान समाजात कोणी करत नाही. कोणी त्याला बोलवत नाही. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो. त्याला त्या लोकांमध्ये जाण्याची लाज वाटते. कारण लोक आपल्याला हसतील, आपल्याला नावं ठेवतील, म्हणून तो त्या लोकात जाण्याला लाजतो आणि मनात गोंधळतो. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते, लाजतो तो, शरम येते त्याला. तो निर्भय नसतो. त्याला कोणाची भीती, तर सर्वाची त्याला भीती वाटत असते. तो निर्भय नसतो, तो भित्रा असतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही.
त्याचं मन शांत नसते. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढावते आणि या घोरामुळं त्याच्या मनावर परिणाम होतो आणि तो मरणसुद्धा तशा माणसाला मनावर परिणाम होऊन अटॅक येऊ शकतो, मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय. दुष्ट आणि अनियतिमान माणसाची ही गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. म्हणून आपण सर्वांनी सदाचाराने जीवन जगलं पाहिजे. म्हणून सदाचाराची आवश्यकता काय आहे तर याच्यासाठी आहे. याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. तर त्याचा लाभ काय, त्यांना काय लाभ होतो तर ऐका. आता पुढे काय सांगतात. सज्जन माणूस म्हणजे चांगला माणूस, शीलवान म्हणजे चारित्र्यवान मनुष्य. सज्जन आणि शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे, त्याच्या कष्टामुळे, त्याच्या मेहनतीमुळे विपुल द्रव्य लाभ होतो. विपुल द्रव्य लाभ होतो. त्याला धनसंपत्ती खूप मिळते. कशामुळं? परिश्रमाला तो मागे हटत नाही, मेहनत करायला तो मागे कचरत नाही. त्याला विपुल द्रव्य लाभ होतो. त्याला संपत्ती, पैसा, अडका, धन त्याला खूप मोठं मिळते. बाकीचे लोक झुरतात. बाकीचे लोक काय करतात? झुरतात. कारण ते मेहनत न करणाऱ्यामुळं त्यांना ते द्रव्य लाभ होत नाही आणि याला काही न करता द्रव्य लाभ होतो. म्हणजे सज्जन शीलवान मनुष्याला त्याची बुद्धी तेज असते, त्याची बुद्धी चांगले मार्ग निवडते. त्याच्यामुळे कमी परिश्रमामध्ये त्याला विपुल द्रव्य लाभ होतो. हा सज्जन माणसामुळे सदाचारी माणसाचा फायदा होतो. आचरण करणाऱ्या माणसाचा त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. कुठेही तो माणूस दिसला तर सर्व लोक त्याला आवाज देतात, या हो साहेब, या कसं काय, बरं आहे का, अशी विचारपूस करतात. परंतु तशा माणसाला जो अनितिमान आहे, दुष्ट आहे, त्याचं तोंड जरी पाहिलं तर लोक म्हणतात मा विनाकारण त्याचं तोंड पाहिलं, आज काम होतात का नाही कोणाला ठाऊक. आणि सज्जन माणूस जर दिसला तर लांब जरी असला त्याला लोक जवळ बोलवतात किंवा लोक लांब असले तरी त्याच्या जवळ येतात. कारण त्याची सत्कर्माची कीर्ती चौकट जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. त्याला सर्व लोक मान सन्मान देतात. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतीच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. कारण तिथं त्याला मान सन्मान या सर्वच लोकात मिळतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. त्याला कोणत्या गोष्टीची भीती नाही. लोक माझ्या मागं लागलेले आहेत काय, लोक मला नावं ठेवतील काय, लोक मला हसतील काय, असं त्याला कोणत्याच प्रकारची भीती नसते. म्हणून त्याला मानसिक शांती लाभलेली असते. त्याच्या चेहऱ्यावर तेज असते. त्याच्या कर्मामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये नीतिमत्ता असल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर तेज असते. कधीही मरते समयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो. आणि तशा माणसाला जर मरण आलं तर तो, कारण सगळ्या गोष्टीनं त्याचं मन शांत झालेलं असते, त्याचा जीव कशातच अडकलेला नसतो. म्हणून तो त्याचं मरणसुद्धा चांगल्या मरते समयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो. त्याच्या देहाला कोणत्या प्रकारची तकलीफ होत नाही आणि तो त्याचा देहत्याग व्यवस्थित होतो. परंतु त्याच्या उलट मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही.
आपण कोणतं मूर्खपणाचं काम करावं हे त्याला कळत नाही. जसं अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. काय म्हणते? अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करत असतात. कोणाचे? या मूर्ख माणसाचे, दुष्ट मनुष्याचे. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान अपदा, मानसिक अशांती, अपतेष्टाचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. म्हणजे तो भिकारी होतो आणि नातेवाईकाचा वियोग होतो, त्याच्या घरामध्ये मानसिक शांतता नसते आणि सगळ्याच गोष्टीत तो दुःखी असतो, द्रव्यहानीसुद्धा होत असते. अशा प्रकारे सदाचरणाची आवश्यकता का आहे माणसाच्या जीवनामध्ये हे तथागतानं या गृहस्थांना समजावून सांगितलेलं आहे. आता सदाचार आणि जगाचे अधिकार. सदाचारामुळं जगाचे कोणते अधिकार माणसाला मिळतात? चॅप्टर 3 आहे. एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खुसंघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर, नमस्कार, चमत्कार, जय भीम झाल्याच्या नंतर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. तथागताविषयी त्यानं विचारपूस केली. भिक्खूने भगवंत व भिक्खुसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडूल पालदारा पालाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. तंडूल पालदार पालाशी राहणाऱ्या धनंजनी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का? म्हणजे तो धम्म पाळतो का नाही पाळत? भिक्खूने उत्तर दिले, धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी, म्हणजे त्यांना गरीब करण्यासाठी, आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे, कारण त्याचं कर्म चांगलं नाही, आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे आणि ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही. म्हणजे अशा प्रकारचे तुमचे कर्म जर चांगले नसले तर तुमच्या सगळ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम होतो, असं याच्यातून दाखवायचं आहे, प्रवचनातून सांगायचं आहे. यावर सारीपुत्त बोलला, धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी या संबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास, म्हणजे आपलं राहणं पूर्ण केल्यानंतर, आपला सहवास पूर्ण केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली.
सकाळी वस्त्र परिधान करून म्हणजे चिवर परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजयानी हा त्याच्या गाईचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजयानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दूधपान करूया, म्हणजे आपण दूध घेऊया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे, तूच तेथे ये, असं त्या सारीपुत्तानं त्या धनंजयानी ब्राह्मणाला सांगितलं. धनंजयानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्त नावाच्या भिक्षूला भेटायला गेला. सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना, असा प्रश्न केला. तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार, कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, त्यांची मला देखरेख करावी लागते. मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आणि पाहुणे अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. असे तो धनंजयानी ब्राह्मण त्या सारीपुत्ताला आपली चारिका, आपलं जीवन कसं आहे ते सर्व तो सांगायला लागलेला आहे. मी कसा गुंतलेला आहे. राजाला करभार चुकवायचा असतो आणि उपरांत त्याच्या शेवटी मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करावायची असते. म्हणजे मला स्वतःला जेवण करण्यासाठी मांस भोजन आणि त्याच्यानंतर पियाला दारू त्याची तरतूद करायची असते. त्याच्यासाठी पैसे धोंडावे लागतात. सारीपुत्ताने विचारले, धनंजयानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय याचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका, असं जर त्यानं सांगितलं तर ते समोरचे जे अधिकारी, पोलीस अधिकारी असतील ते म्हणतील का तू चोरी तुझ्या वडिलांसाठी केली, तुला सोडून देतो. ते शिक्षा करणार नाहीत का? तो म्हणाला नाही. धनंजयानी म्हणाला, अशा काही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. आणि तसं केल्यामुळे माझा काय कारावास चुकेल काय? नाही चुकणार. मग सारीपुत्त तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? समजा एखाद्या चोरानं चोरी केली आणि त्याची मुलं बाळं म्हणाले आमच्यासाठी आमच्या बापानं चोरी केली, त्याला सोडून द्या, तर ते पोलीस सोडून देतील काय? नाही देणार. धनंजयाने म्हणाला नाही. मग सारीपुत्त म्हणतो,
त्याचे दास म्हणू लागले, त्या तुझे नौकर म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले, तर त्याचा काय उपयोग होईल का? त्याचा काही उपयोग होणार नाही. धनंजय म्हणतो नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त परत म्हणतो किंवा त्याचे मित्र आणि ओळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? धनंजय म्हणते नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. किंवा त्याचे अपतेष्टही आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होणार का? तर काहीच उपयोग होणार नाही, तीळ मात्र नाही. किंवा जर त्याचे भूत पित्त देवदेवतासाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? नाही, तीळ मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यासाठी केले असे समर्थन करू लागेल तर त्याचा काय उपयोग होईल का? नाही, काहीच उपयोग होणार नाही. सारीपुत्त म्हणतो जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो, चोरी करतो, खोटं बोलतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयनी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? धनंजयने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे, चांगला आहे. धनंजयने आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. त्यावर धनंजय म्हणतो, सारीपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या भाषणाने, या प्रवचनाने तो प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयनी ब्राह्मण उठला आणि आपल्या गृही परत गेला. अशा प्रकारे सारीपुत्त आणि धनंजयनी ब्राह्मण यांचा संवाद हा सदाचरणाविषयी, सदाचार आणि जगाचे अधिकार यामध्ये आपण ऐकलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ इथे थांबलेला आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा अखिल मानवाच्या हितासाठी आहे. तथागत भगवान बुद्धाची शिकवण ही अखिल मानवाच्या हितासाठी आहे. म्हणून यामध्ये जाती धर्म काही नाही आहे. सर्व मनुष्य जात ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे, केंद्रबिंदू मानलेला आहे धम्माचा. म्हणून सर्वच मानव जातीच्या हिताचे हे व्हिडिओ आहेत. म्हणून आपण सर्वांनी, माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत, श्रोते मंडळी आहेत, चाहते मंडळी आहेत, या सर्वांना माझी पुनश्च नम्र विनंती की तथागत भगवान बुद्धाचा तत्त्वज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि गंभीर खंडार यूट्यूब चॅनल याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय संविधान.